हा दरवाजा बंद कसा झाला? हा उघडत का नाहीये? मी जरा बाहेर बघते, तुम्ही आत जाऊन बघा. बरं, ते मी स्टोर रूम मध्ये पाहायला विसरले, तर मग तुम्ही जरा बघून या ना. अम्मा, या दरवाजाला बाहेरून कडी कोणी लावली होती? अरे ते मीच नोकराला सांगितलं होतं की स्टोर रूमची कडी बाहेरून लावून घे. पण अम्मा, एक वेळ आतमध्ये पाहायला तर पाहिजे होतं ना की आतमध्ये कोणी आहे की नाही. आणि तुझी बिंदी कुठे गेली? आतमध्ये काही गडबड चालली होती का? आता या वेळेला कोणाचा फोन आला? हा लाला, मी बोलतेय. राम राम चौधरी बाई साहेब, हुकूम करा मला. नवीन दागिने घरी पाठवू का? अरे तुला स्वतःलाच घरी यायचंय. तूच तर काल मला सांगितलं होतंस ना की सुरेंद्र भाऊंकडून तुझे 50,000 यायचे ते. पण बाई साहेब, पैसे तर त्यांनी पाठवले. पाठवले? असं कसं होऊ शकतं? माझं गणित कधीच चुकत नसतं. नक्कीच तू मोजायला चुकलायस. हो बाई साहेब, 9,000 रुपये कमी आहेत. क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पुण्य जलय समुद्र सहिता कुर्यात सदा मंगलम. अगदी शिव पार्वतीची जोडी वाटते. अशा तऱ्हेने पूजा संपन्न झाली. छोटे साहेब, रोशनी बेटा, प्रसाद वाटून टाक. हो गुरुजी. नील साठी नवीन वस्त्र. हो हो, इथेच आहे. हो बाळा, घे ना ते. मी देते की. हा तर अगदी साधा वाटतो नाही? मालकीण बाईंनी छोट्या साहेबांसाठी एक खूप सुंदर कुर्ता शिवून घेतलाय नक्षीवाला. मी तो दाखवते. हा तर पुन्हा कधीतरी घालता येईल, जर छोट्या साहेबांना काही हरकत नसेल तर. एक मिनिट, मी तुम्हाला दाखवते. हा बघा छोटे साहेब. हो नील, तुला जे कपडे आवडतील ना तेच आज घाल. हो की नाही सुरेंद्र भाऊ? हो हो कल्याणी वहिनी, पण तुम्ही तो कुर्ता घेतलाय ना, खरंच खूप चांगला आहे. तो नीलला शोभेलही. खरं तर जो अभिषेक करवतो त्यांनी आणलेलेच कपडे घालायला पाहिजेत. खरं म्हणजे नवीन कपडे घालणं महत्वाचं आहे, तर मग कोणतेही चालतील. अम्मा, मी हाच कुर्ता घालेन. भलेही साधा असेल, पण रंग तर माझ्या आवडीचा आहे ना.
ऐका, तुम्हाला इथे राहायला घर हवंय का? या कदाचित मी आपली मदत करू शकेन. रिअली? 1 2 3 4. तुम्हा सर्वांना रिहर्सल आणि प्रॅक्टिससाठी यापेक्षा चांगली आणि सुरक्षित जागा मिळणार नाही. मी इतका आनंद पापाजींना देऊ शकले फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, त्यासाठी थँक्यू. युअर वेलकम. तुम्हाला माझं गिफ्ट नाही आवडलं की गिफ्ट देणं नाही ते आवडलं? मी कुणाकडून गिफ्ट घेत नाही. पण नीलकडून घेतलं होतं. नील माझ्यापासून वेगळा नाहीये. स्वार्थी झालात तुम्ही, इतके स्वार्थी की तुमचं स्वप्न डान्स माझ्यावर थोपवत आहात. हे माहिती असून सुद्धा की आमचं जग, आमचा समाज, आमची स्वप्न वेगळी आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या मागे लागलात. तुम्ही माझा नाही, स्वतःच्या सुखासाठी माझ्या मागे आलात. खुश होते मी माझ्या आयुष्यात, खूप खुश, पण तोपर्यंतच जोपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात नव्हता. खरं तेच बोललीस रोशनी. मला काही हक्क नाही तुझा देव होण्याचा. काही नाही. मी तर इथे डीजेंच्या मुलीला शोधायला आलो होतो, त्यांच्या सुखासाठी आलो होतो. पण आय मीन कसा कधी भरकटून गेलो. का तुझं सुख माझ्या सुखापेक्षा जास्त जरुरीच असेल का? नील बेटा, तराजूच्या एका बाजूला येऊन असं नसतं हो. रोशनी बेटा, हं? इकडे ये. धान्याची ही गठडी दुसऱ्या बाजूला ठेव. विदारमैवाहिच प्रवेशे जन्मेता संग्रामे संकटे चैव परिणस्तस्य न जायते. वहिनी, आता कोणाची वाट पाहताय? कम्मो तू ना, मी सांगेन तेवढंच करत जा. दुसऱ्यांच्या कामात ना खुपसाची काही गरज नाहीये. वा रे वा. ही दुनिया पण किती स्वार्थी आहे. खायला दाणे नाहीत, पण जावयाच्या घरी पोतीच्या पोती धान्य पाठवलं जात आहे.
आता आलं लक्षात, या पोपटाला तिखट मिरचीने बोलावलंय. हे घे, आता नवीन ड्रामा सुरू झाला. लालाजी तुम्ही इकडे? का नाही येऊ शकत का? तुझ्या लक्षात नसेल, पण मी तुला 24 तासांची मुदत दिली होती आणि सांगितलं होतं की जर माझे 50,000 मला परत नाही मिळाले तर तुझ्या घराची चावी माझ्या हातात द्यावी लागेल. आठवलं का? काय झालं भाऊ? आता तोंडाला टाळं का लावलं? अच्छा बरं, ते जाऊ दे. परत विनवण्या सुरू कर, हो ना? ओ लालाजी, मला माफ करा, माझ्याकडे पैसे नाहीत, मला थोडीशी मुदत द्या ना. पण लालाजी, पापाजींनी तर तुम्हाला पूर्ण पैसे दिले असतील ना? हे बघा, यामध्ये मोजून बरोबर 9,000 कमी आहेत. माझा तर हिशोब 50,000 रुपयांचा होता. ते लालाजी, जर इतके पैसे दिलेत मी तर उरलेले पण परत करेन. अजून मला थोडी मुदत द्या. भाईजी, तुझ्यासाठी 9,000 कमी असतील म्हणून तर तू दुसऱ्यांच्या पैशांवर मजा मारतोयस काय? पण माझ्यासाठी 9,000 म्हणजे लक्ष्मीचा प्रसाद आहे, म्हणून तर मी एक एक पैसा मोजत असतो. माझा पैसा मी तुला कसा काय पचवू देऊ? हा? लाला, नील भाईजी, आता जर एक शब्दही बोलशील ना तर तुझे दोन्ही पाय तुला घरी हातात घेऊन जायला लागतील, समजलास? नाही 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 नील बेटा, नाही. ती चूक माझी आहे. मी पैसे उधार घेतले होते ना, तर मग चूक लालाजींची नाही. जाऊ दे. जाईन भाईजी, मी जाईन. पण माझा पैसा घेऊनच. पण तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे? तुमचं नातं तर आता मोठ्या घराण्याबरोबर जुळलंय. अरे मग यांच्याकडूनच मागा. यांच्याकडे काय कमी आहे का? पैशाचं तर भांडार आहे. गप्पा बस आता तू. बस. लाला, उचल तुझे पैसे. अरे माझे पैसे. सगळेच्या सगळे उचल. कारण जेव्हा चौधरी पैसे फेकतो तेव्हा मोजत नाही, तुझ्या हिशोबापेक्षा नक्कीच जास्त असतील आणि हे तुला दिसत असेल. धन्यवाद दाजी, धन्यवाद. मला तर बस. राम राम. राम राम. सुरेंदर, तुला माहित होतं ना की आज माझ्या नातवाची फार मोठी पूजा आहे? सगळंच्या सगळं वातावरण नासवलं. दारजी, परंतु बस, तुला मध्ये बोलायची काय गरज नाहीये. सुरेंदर, सुरेंदर, तू चल, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तुझ्या मुलीचं लग्न चौधरी खानदानात फक्त माझ्या दयेमुळे होत आहे. तुझी इज्जत तर तुझी बायको 13 वर्षापूर्वीच घेऊन गेली होती. म्हणून तर आता राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. तुझी इज्जत जर वाचली असती ना तर चिल्लर पैशांसाठी माझ्या घरात तमाशा नसता झाला. तेवढे पैसे त्याच्या तोंडावर मारले असते. तुम्ही काहीही काळजी करू नका. बंटी, गरिबांना बोलावून घे. रोशनी बेटा, हे सगळं धान्य गरिबांना वाटून टाक. पैशाचाच प्रश्न होता ना, मग मागायचे होते.
लाख मोलाची पगडी समाजात उतरवलीस फक्त 9,000 पण दारजी, मी मुलीच्या सासरकडून पैसे कसे काय घेऊ शकतो? माझ्याकडून मदत मागणं तुझ्याकरता काय नवं आहे का? तुझ्या मुलीचं लग्न चौधरी खानदानात फक्त माझ्या दयेमुळे होत आहे. तुझी इज्जत तर तुझी बायको 13 वर्षापूर्वीच घेऊन गेली. म्हणून तर आता राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. तुझी इज्जत जर वाचली असती ना तर या चिल्लर पैशांसाठी माझ्या घरात तमाशा नसता झाला. एवढे पैसे तुझ्या तोंडावर मारले असते. किती वेळ लावशील आता? मोठी आली होतीस तू झाशीची राणी व्हायला. जर तुला असं वाटत असेल की तू मला घाबरवून तुझ्या मर्जीप्रमाणे मला वागायला भाग पाडशील तर तू खरंच चुकीचा आहेस. मी ना आजच्या जमान्यातली मुलगी आहे. त्यामुळे याच्या पुढे तुझ्या या घाणेरड्या नसत्या आयडिया ना तुझ्या जवळच ठेव. हे घे आई. दिदा, माझ्याकडे पाहून थोडं तरी हसा ना. मी इतका वाईट दिसतो का? घ्या आता. मी इतकं सांगून सुद्धा अजून चेहरा दुखी करून उभी आहे. दिदा, मला ना अशा चेहऱ्याची माणसं ना अजिबात पसंत नाहीयेत. जरा गालात मारू का? अगं दिदा, माझा गाल. माझ्यातच काहीतरी कमी असेल ना, तेव्हाच तर काहीच लक्ष देत नाहीये ती. थोबाडीत तर माझ्याच मारली पाहिजे. चूक तर माझीच आहे. पण जर आजपासून तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येत असेल तर त्यापूर्वीच ती मी पळवून लावेन. त्याची तुला बातमी नाही येणार आणि नाही तुला त्याचा त्रास होणार. आता तरी खुश आहेस? जोपर्यंत मी रोशनीच्या सोबत आहे मला कोणतीच चिंता नाही. आणि आज तू फोनवर रोशनीच्या बाबतीत बोलता बोलता थांबलास. रोशनी तुझ्या मनस्थितीला कारणीभूत आहे का? तू रोशनीमुळे चिंतित आहेस का आकर्ष?
What the hell are you do? तुझ्या हाताला जखम कशी झाली? आकाश, तुझ्या हाताला लागलंय आणि तू असाच बसून राहिलायस? दाखव, मी काढते. तू असं विक्षिप्तपणे का वागतोयस आकाश? काय चाललंय हे? प्लीज, नेमकं काय झालंय हे बघ, मला कळलंच पाहिजे. काय चाललंय रे बा? हा, काही नाही झालंय. मी एकदम ठीक आहे. मला काय होणार? आकाश, मी एकदम ठीक आहे. आय एम फाईन. यू आर नॉट फाईन. मी इतक्या वर्षांपासून तुला ओळखते. मला माहित आहे की तू केव्हाच त्रासून जातोस आणि केव्हा नाही. तू माझ्याशी शेअर तर करून बघ. आपण एकत्र मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि आज तू फोनवर रोशनीच्या बाबतीत बोलता बोलता थांबलास. रोशनी तुझ्या मनस्थितीला कारणीभूत आहे का? तू रोशनीमुळे चिंतित आहेस का आकर्ष? रोशनी माझ्या चिंतेचं कारण का असेल? आय मीन, ती मला का त्रास देईल? नो, रोशनी मला त्रास नाही देऊ शकत. ती माझ्या चिंतेचं कारण असू शकत नाही. रोशनी मलाच का त्रास देईल? ती रोशनी असणं शक्य नाही. त्याचं कारण रोशनी असू शकत नाही. ह्यामध्ये 10 फाईल्स आहेत ज्यामध्ये आईचं नाव सुनैना आहे. सुनैना, दार्जिनी, मला तिकडे नको नको ते सगळं ऐकवलं आणि मी काही नाही करू शकलो. जगासमोर तर माझी इज्जत गेली होतीच, आणि आज जी थोडी शिल्लक होती ना, ती या मुलीच्या सासरी कायमची निघून गेली. आणि खरं सांगायचं तर अशी मुलगी असण्यापेक्षा मला मुलगी नसती तरच बरं झालं असतं.